बरं का मंडळी, आज आहे 1 जानेवारी, नवीन वर्षाची सुरुवात. त्यासोबतच श्रीमान सरकारांचा वाढदिवस आणि तो कसा साजरा केला हे पुढे शेअर करते. त्या अगोदर अंघोळ वगैरे आवरून देवाची पूजा करून घेतली. साखरेचाच नैवेद्य अर्पण केला. म्हटलं नंतर गोडाचं बनवूया आणि स्वयंपाकाला लागले. ठरवून ठेवलं होतं रात्रीच की यांच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवायचे. तिकडे आई कोथिंबीर निवडतीये. आई कोथिंबीर निवडतीये, मी स्वयंपाक करते. मग शांभवी कुठे? प्रश्न पडला ना, तर ती श्रीसोबत खेळते. त्यानंतर मग मी इकडे शेवयाची खीर बनवायला घेतली त्यांच्या आवडीनुसार. म्हणजे अगदी खूप जास्त गोड पण त्यांना आवडत नाही आणि खूप सपक पण नाही. आणि मग सगळ्यात अगोदर देवासाठी इकडे नैवेद्य काढून घेतला आणि देवासमोर नतमस्तक होत त्याला प्रार्थना केली की हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जाऊ दे. त्यानंतर हे पण आले ड्युटीवरनं, तर त्यांना जेवायला वाढलं. खरं तर आम्ही सगळे मिळूनच जेवायला बसलोत, पण हा मेनू खास त्यांच्यासाठीचा आहे आणि याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उद्या येणार आहे. तो सुद्धा पाहायला विसरू नका. जेवणं वगैरे आटोपली की लगेच आम्ही निघालो, ते म्हणजे स्वामींच्या दर्शनासाठी. तर दुपारच्या वेळी निघालोय म्हटल्यानंतर स्वामी केंद्र साहजिकच बंद असणार याची अगोदरच कल्पना होती. तरी सुद्धा म्हटलं बाहेरून दर्शन घेऊ, पण आज दर्शन घ्यायचं आणि दर्शन झालं. इतकं प्रसन्न वाटत होतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत स्वामी मागे इथे आहेतच. त्यामुळेच पुढे जाऊ शकत आहोत आपण सगळेजण. मुलांना स्वामींच्या पायावर घातलं, यांनी सुद्धा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मग आम्ही निघालोत घरी येण्यासाठी. हे ड्युटीला गेले आणि आम्ही वरती आलोत. इकडे शांभवीचा धिंगाणा सुरूच आहे. स्त्रीचा अभ्यास करणं चाललेलं होतं. त्यानंतर डिरेक्टली रात्री मी हा व्लॉग कंटिन्यू केला. तसं तर खूप सारं प्लॅनिंग केलं होतं, पण एक पण गोष्ट ठरवली तशी झाली नाही. म्हटलं शेवटी औक्षण तरी करू आणि रात्री उशिरा आम्ही हे औक्षण केले. त्याच्या मागचं कारण काय काय नाही हे सविस्तर मोठ्या व्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्याचा व्लॉग नक्की बघा आणि यानंतरचा पुढचा पार्ट सुद्धा पाहायला विसरू नका.